तर विश्रांतीनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय पौष्टिक घोटाळा. महिला आणि बाल विकास कल्याण या योजना असतात राज्याच्या आणि त्यातून अनुदान देखील दिलं जातं. पण राज्यात 500 पेक्षा जास्त महिला बचत गट असतानाच फक्त 18 जणांना टेंडर कसं मंजूर झालं, हाच मुळात प्रश्न आहे. आपल्यासोबत आता आपले पॉलिटिकल एडिटर आहेत विलास आठवले. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. विलास सर, 500 पेक्षा जास्त महिला बचत गट असताना 18 जणांचं टेंडर येतं. व्यावसायिकांना हे टेंडर देण्याचा एकीकडे प्रयत्न करण्यात येतो, असा आरोप करण्यात येतोय. कसं बघायचं याकडे? बिलकुल. ज्या आपण हा जो पौष्टिक घोटाळा आहे, हा कशा प्रकारे झाला, टेंडरिंग कसं झालं आणि कुणाच्या निर्देशानुसार हे सगळं टेंडरिंग झालं, सुप्रीम कोर्टाचे जे आदेश होते ते कुठे ना कुठे धाब्यावर बसून हे टेंडरिंग करण्यात आलं. आणि फक्त 18 ज्या महिला बचत गट आहेत, त्याच्यामध्ये 3 अशा महिला बचत गट आहेत की नावालाच आहेत आणि कारभार मात्र इतर पाहतात. आणि इतरही संस्थांचा, म्हणजे एक व्यक्ती 5 संस्थांचा कारभार पाहतो. 3 ज्या संस्था आहेत त्या कमर्शियल म्हणून पाहिल्या जातात, त्यांच्यावर राज्य सरकारने ताशेरे ओढलेले आहेत, त्यांचं अन्न निकृष्ट दर्जाचं आहे. त्यांना जिल्हा वाईज म्हणजे मोठ्या प्रमाणावर 686 कोटींचं 3 संस्थांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. एकूणच पूरक पोषण आहार ही योजना जी आहे ती सक्षम करण्यासाठी किंवा महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटाची स्थापना झाली आहे. विद्याताई चव्हाण माझ्यासोबत आहेत आणि महिला बचत गटावर त्यांचं काम आहे. मला सांगा की नेमकं कसं महिला बचत गटाचा सक्षमीकरण कसं होऊ शकेल? अशा प्रकारे फक्त 18 लोकांना टेंडर द्यायचं आणि इतरांना मात्र काम द्यायचं नाही, त्यांनी लाखोंच्या मशिनरी घेतल्या, त्या तसंच पडल्या नाही. ह्याच्यामध्ये महिला बचत गटांना काम मिळावं आणि बालकांना पौष्टिक आहार मिळावा, हे दोन्ही उद्दिष्ट या योजनेमध्ये असताना सुद्धा महिला बचत गटांना एकीकडे शासनाने सांगितलं होतं की तुम्ही या महागाच्या मशिनरी, जेव्हा हे मशीन आणि हे सगळं जी त्यांना इक्विपमेंट्स घ्यायच्या होत्या, तेव्हा सरकारने हे सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही रेग्युलर काम देणार आहोत, तुम्ही ते घ्या. म्हणजे त्याच्यासाठी महिला बचत गटांनी खर्च केल्यानंतर आता तुम्ही त्यांना जर कामच देणार नसाल तर त्या महिला बचत गटांचं कसं काय चालणार आहे? म्हणजे आपल्याला हे बघायला हवं की प्रत्येक तालुकावाईज, जिल्हावाईज जिथे जिथे पोषण आहार आपण देतो आहोत मुलांना, त्या ठिकाणच्या महिलांना रोजगारही मिळाला पाहिजे आणि ताजं अन्न मुलांना मिळालं पाहिजे. त्यामुळे ही जी योजना आहे ही कोणासाठी आहे याचं आता हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की तुम्ही या योजनेतनं कोणाचं, म्हणजे 4-5 जणांना तुम्ही जे कॉर्पोरेटचे जे संबंधित आहेत, म्हणजे नावाला बचत गट म्हणायचं. आणि आता एवढा मोठा चिक्की घोटाळा जो झालेला आहे त्याच्या आपण बघितलेलं की एवढी मोठ्या कोट्यवधी याची रुपयांची चिक्की तयारच झाली नव्हती. ते ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं तिथे तेवढी चिक्की तयार करायची त्याची कपॅसिटी नव्हती, पण फक्त कागदोपत्री दाखवायचं. म्हणजे आताही हे कोट्यवधी रुपये जे तुम्ही खर्च करणार आहात ते मुलांच्या पोषणावर, त्यांना पौष्टिक आहार मिळावा. एकीकडे आपण बघतोय आदिवासी क्षेत्रामध्ये कुपोषणाने मुलं मरत आहेत, पण तरीसुद्धा सरकारला ह्याच्याविषयी काही गांभीर्य नाही आहे. आणि महिला बचत गटांना जर तुम्ही सांगितले, सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले की महिला बचत गट या मुलांच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकतात आणि ते चांगल्या प्रकारे करू शकतील, असं त्यांनी ग्वाही दिल्यानंतर सुद्धा शासन जर तेही आदेश जर मान्य करणार नसेल आणि मनमानी चालू असेल शासनाची, तर महिला बाल कल्याण विभागाचा जो कारभार चाललेला आहे तो पूर्णपणे फक्त स्वतःवरती, म्हणजे त्यांना जी टक्केवारी मिळणार आहे, स्पष्ट बोलायचं म्हणजे ह्याच्यातनं जी टक्केवारी मिळणार आहे मोठ्या कॉर्पोरेट्सकडनं मिळणार आहे ती मोठी असेल. आणि म्हणून मला असं वाटतं अशा प्रकारे इथे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जाते आणि ह्या महिला बचत गटांच्या महिलांना जो रोजगार मिळाला पाहिजे तो ते सुद्धा मिळणार नाही आहे. म्हणजे ही योजना नक्की कोणासाठी चाललेली आहे? एकीकडे आपण बघतोय अनेक ठिकाणी अन्नातनं विषबाधा होती मुलांना, तो सकस आहार तर राहिला बाजूला, पण विषबाधेच्या घटना घडत आहेत. तर मग असं हे सगळं घडू नये असं करायचं असेल तर शासनाने काहीतरी ठोस पावलं टाकायला पाहिजे होती, पण तसं न टाकता गेल्या 3 वर्षापासून जे काम मिळत होतं, म्हणजे हे सरकार आल्यापासून काही बदल दिसतो आधीच्या सरकारमधील योजना? आणि कारण आधीच्या सरकारमध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत आणि आता या सरकारने पारदर्शक सरकार म्हणून जो काही इमेज तयार केली आहे, तर त्याच्यावरून या योजनांकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं. अहो, आधीचं सरकार खूप चांगलं होतं असं म्हणायची पाळी आली आहे. आमच्यासारखे जे तळागाळात कामं करतो आम्ही ते बघितलं तर आधीच्या सरकारमध्ये निदान ग्रास रूटवर काय काम आहे त्याच्यावरनं निर्णय घेतले जात होते. पण हल्ली नुसतं मुख्यमंत्री पारदर्शकपणा करतात, पण 22 मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे. चिक्की घोटाळा एवढा मोठा उघड झालेला आहे तरी त्या मंत्र्यांवर काही कारवाई झालेली नाही आहे. आणि आता पुन्हा घोटाळे करायला तुम्ही त्यांना लायसन्सच दिले असं म्हणावं लागेल. तर आता सगळं काही बाजूला ठेवा, मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, मुलांना आपण पौष्टिक आहार देणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी जे म्हणून आपल्याला चांगलं करता येईल ते आपण करणं आवश्यक असताना
अशा प्रकारे न करता स्वतःचा जो मनमानी कारभार चाललाय, म्हणजे इथे शासन आणि प्रशासन मंत्री जे आहेत ते कशासाठी कामं करतायत, कोणासाठी या सगळ्या कामं प्रकारची करतायत? चौकशी झाली पाहिजे. कारण विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चर्चा झाली पाहिजे की टेंडरिंग करताना काय नॉर्म्स असावे, सुप्रीम कोर्टाचे आदेश जे आहेत ते फॉलो झाले पाहिजे म्हणून. अनेक वेळा ह्याच्यावर आम्ही प्रश्न उपस्थित केले, अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत. पण आता जर हे पुन्हा कोणाकोणाला टेंडरिंग दिले आणि कशा प्रकारे ही प्रोसिजर चालली आहे याची सगळी माहिती महिला बाल कल्याण विभागाने पंकजाताई मुंडे यांनी सभागृहात दिली पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना तरी हा मनमानी कारभार का चालू आहे ह्याचंही उत्तर आम्हाला विधानसभेमध्ये मिळालं पाहिजे. मला सांगा की महिला बचत गटाचं काम जे शालेय पोषण आहार आहे किंवा THR आहे, टेक होम रेशन, हे काम महिलांना देण्याचं कारण काय होतं? म्हणजे केंद्र सरकार, सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकार यांचं कारण काय? फक्त म्हणजे कमर्शियल लोकांना जर काम दिलं तर असा एक प्रवाह आहे की ते चांगलं फूड देऊ शकतात, पण महिलांना देण्याचं कारण काय? महिलांना देण्याचं एकच कारण होतं की त्या महिला, त्या अंगणवाडीच्या महिला असतील, हे सकस आहार देणाऱ्या महिला असतील, ह्या सगळ्या महिला ह्या त्या बालकाश्रम असतील, शाळा असतील यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. रोजच्या रोज त्यांच्याशी संवाद आहे. मुलांना काय आवडतं काय नाही हे ते बघू शकतायत, ताजं अन्न त्या देऊ शकतायत. हे सगळं करण्याची जबाबदारी महिलांनी घेतली. कारण महिलाच शेवटी मुलांना संगोपने मुलांचं कसं करावं हे महिलांना चांगल्या प्रकारे माहिती असतं. आणि म्हणून आपण महिलांना प्राधान्याने दिलेलं आहे की महिलांनी आता खिचडी द्यायची असतील आणि काही दुसरं काही द्यायचं असेल, शिरा द्यायचा असेल, काही द्यायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी महिला, आणि हे डे टू डे चालणारं काम आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय करायचं, काय कमी करायचं, काय जास्ती करायचं हे जे महिला चांगल्या प्रकारे समजू शकतात ते अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांना तुम्ही दिलं तर ते समजू नाही शकणार आहे. ते त्यांना चांगल्या प्रकारे आहार मिळावा मुलांना आणि महिलांना काम मिळावं बचत गटांना, हा आपलं उद्दिष्ट होतं योजनेचं. पण त्यांना एकीकडे सगळं इक्विपमेंट्स घ्यायला सांगितलेले, मशिनरी त्यांना जे लागतात ते घ्यायला सांगितले, आता त्यांना कामच देणार नसाल तर मग ह्याची सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. बिलकुल. जो 29 एप्रिलला GR निघाला त्याच्यामध्ये 18 कंपन्यांना काम देण्यात आलं. त्याच्या आधी 372 ज्या महिला बचत गट आहेत संपूर्ण राज्यामध्ये ते काम करत होते आणि त्यांचं काम आता त्यांना मिळणार नाही आहे. पण 1 वर्षापूर्वी या सरकारी अधिकाऱ्यांनी त्या सर्व बचत गटांना तुम्ही नवीन प्रयोगशाळा बनवा, नवीन इक्विपमेंट आणा, नवीन मशिनरी आणा, अशा प्रकारचं पत्र पाठवलं होतं. तर ऑफिशियली पत्र जे आहे, अधिकृत पत्र जे आहे ते पाठवलं होतं आणि ते पत्र पाठवल्यानंतरही यांना टेंडरिंगमध्ये जागा मिळाली नाही. कारण हे सांगण्यात येतं की ते एलिजिबल होत नाही. पण दुसरीकडे एलिजिबल होत नाही हे सांगताना इतर जे एलिजिबल नाही आहेत, ज्यांचा कोटा पूर्ण होत नाही आहे, क्षमता नाही आहे, त्याच्यापेक्षाही प्रमाणाच्या बाहेर त्याला काम देण्यात आलं. महालक्ष्मी असेल, ती नांदेडची संस्था आहे, तिला काम देण्यात आलं. वाशिममध्ये अशा प्रकारच्या अनेक संस्थांना हे काम देण्यात आलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे या प्रकारची चौकशी झाली पाहिजे आणि जे पोषक आहार आहे तो योग्य प्रकारे मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, अंगणवाड्यांमध्ये पोहोचला पाहिजे आणि त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, यासाठी आग्रह होतो. पण ते होताना दिसत नाही आहे असं वाटतं. नक्कीच सर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तर कुठेतरी ह्या योजनेअंतर्गत जो टेक होम रेशन योजना आहे ती राबवण्यात येते, पण राज्यात 500पेक्षा जे अधिक महिला बचत गट आहेत त्यापैकी 18 महिला बचत गटांनाच टेंडर देण्यात आलं आहे आणि त्यामुळेच पारदर्शक सरकारचा हा पौष्टिक घोटाळा या ठिकाणी उघड झाल्याचं समोर येत आहे. फक्त 18 महिला बचत गटांना हे काम देण्यात आलं आहे आणि त्यानंतर पूरक पोषण आहार आणि एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल 5-5 कंपन्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे महिलांचं सक्षमीकरण हे फक्त कागदावरच पाहायला मिळत आहे आणि अशा माध्यमातून मोठ्या संस्थांनाच फक्त कामांचं वाटप करण्यात येत आहे. तर या पौष्टिक घोटाळ्यानंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.